नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते। मागच्या वेळी जेव्हा आपण जालंधर बंदाची माहिती घेतली तेव्हा तो बंद कसा करायचा आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं। आज आपण कुठला बंद बघणार आहोत, तो उड्डियान बंद। तो बंद कुठे असतो तर तो मेन पचन संस्थेसाठी काम करतो। पचन संस्था स्ट्रॉंग करण्यासाठी त्या बंदाचा आपल्याला उपयोग होतो। त्याचप्रमाणे आपलं मानसिक आरोग्य सुद्धा त्याने सुधारतं। तर उड्डियान बंद म्हणजे काय? उड्डियान म्हणजे काय तर वरच्या दिशेने हवा खेचणे आणि ती तिथे थांबवून ठेवणे। आणि बंधाचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे की हवेला आपण आपल्या शरीरामध्ये काही काळाकरता दाबून ठेवतो, बांधून ठेवतो। तर उड्डियान बंद करताना आपण अग्निसार क्रिया जशी केली की आपण पूर्ण श्वास आत घेतो आणि त्याच्यानंतर पूर्ण श्वास बाहेर सोडतो आणि मग आपण पोटाचा भाग जो आहे आणि आपला फुफ्फुसाचा जो भाग आहे तो वरच्या दिशेने घट्ट खेचून ठेवतो आणि मग काही वेळ आपण कुंभक करतो। म्हणजे आपल्या शरीरात त्यावेळी हवा नसते। आपण पूर्ण श्वास बाहेर सोडून मग आपण तो बंध बांधायचा आहे आणि आपले जे पोट आहे किंवा आपले जे फुफ्फुस आहे ते वरच्या दिशेने खेचून ठेवायचे। आणि ते करताना आपल्याला पोटावरती खूप ताण येण्याची शक्यता असते, पण त्याच्यामुळे आपलं पोटाचं कार्य सुधारणार आहे, पचन संस्था स्ट्रॉंग होणार आहे। उद्यान बंद करताना कुठेही तुम्ही व्यवस्थित मांडी घालून सुखासनात बसू शकता। त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल ब्रीदिंग आधी करायचं, इनहेल आणि एक्सेल, स्वतःशी कनेक्ट व्हायचं, आपल्या सोलशी कनेक्ट व्हायचं आणि त्याच्यानंतर आपण उद्यान बंद बांधणार आहोत। तो बांधताना पूर्णपणे आपण रिकामं पोट पाहिजे आपलं, आपल्या पोटात पाणी सुद्धा नको, कारण उद्यान बंद करताना आपण पोटाचा जास्तीत जास्त वापर करणार आहोत, त्याच्यावर ताण येणार आहे। त्याच्यामुळे जर पोटात काही असेल तर तो एकदा बंद नीट बांधला जात नाही आणि त्याच्यानंतर पोट दुखून त्रास होऊ शकतो। त्याच्यामुळे कुठेही सुखासनात बसल्यानंतर श्वासावरती कंट्रोल आणायचा आहे। पूर्ण श्वास आत घ्यायचा आहे, आपले दोन्ही हात पुढे गुडघ्यांवरती ठेवून त्याच्यानंतर तो पूर्ण श्वास जोरात बाहेर टाकायचा आहे आणि जेव्हा पूर्ण श्वास बाहेर टाकला जातो तेव्हा कुंभक करायचं आहे, तेव्हा श्वास अडवून ठेवायचा आहे, पुन्हा श्वास घ्यायचा नाही आणि आपलं पोट आणि आपली फुफ्फुसं वरच्या दिशेने घट्ट खेचून काही काळ आपल्याला होल्ड करायचं आहे। आपला श्वास आपल्याला होल्ड करायचा आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा एका कपॅसिटी नंतर तुम्ही जास्त वेळ होल्ड करू शकत नाही तेव्हा हळूहळू तो श्वास बाहेर सोडायचा आहे। असं आपण 3, 4, 5 वेळा हळूहळू करू शकतो आणि हे करताना तुमच्या लक्षात येईल की पोटामध्ये खूप जास्त ऊर्जा निर्माण होते। तर ती ऊर्जा आपल्या चांगलं त्या गोष्टीने खूप फायदा काय होतो तर पचन संस्थेवरती खूप मोठा इफेक्ट होतो त्या ऊर्जेचा। पचन संस्था चांगली होते, पचनाला जे काही अवयव लागतात आतमध्ये ते त्यांचं कार्य सुधारतं। त्याच्यानंतर आपल्याला जे त्रास होत असतात, पचनाचे ऍसिडिटी आहे, कॉन्स्टिपेशन आहे, अपचन आहे, पोटफुगी आहे किंवा पोट दुखतं, गॅसेस होतात, ह्या गोष्टींचा त्रास कमी व्हायला सुद्धा उद्यान बंधाने खूप मोठा फायदा होतो, कारण आपल्या सगळ्यात मोठा इफेक्ट जो होतो तो पचन संस्थेवर होतो। तर उद्यान बंद करताना कायम एक लक्षात ठेवायचं की हे कुठलेही बंद म्हणजे जालंधर बंद असेल, उद्यान बंद असेल किंवा मूळ बंद असेल, हे करताना आपण एम्प्टी स्टमक पाहिजे, आपल्या पोटात काही नको। त्याच वेळी आपण स्वतःशी कनेक्ट होऊन आणि होतोच आणि आपले बंधही चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते, आपल्याला करताना कुठलाही त्रास होत नाही। सो उद्यान बंद करताना मी तुम्हाला सांगितलं की त्याची प्रोसेस कशी असते आणि ती कशी करायची। आता आपण उद्यान बंदाने होणारे अजून काय काय फायदे आहेत तेही बघूया। जसं की मी तुम्हाला सांगितलं की उद्यान बंधाचे काय काय फायदे आहेत। बंध म्हणजे कुंभक स्थितीत आपण शरीराला टाकतो। काही बंधांमध्ये आपण पूर्ण श्वास आत घेतो आणि मग तो श्वास रोखून धरतो आणि उद्यान बंधामध्ये फक्त आपण असं करतो की पूर्ण श्वास बाहेर टाकतो, ऑक्सिजन पूर्ण बाहेर टाकतो आणि मग कुंभक करतो, हा एवढाच फरक आहे। पण कुंभकाची स्थिती ही शरीराला खूप फायदे देणारी असते। आता आपण जेव्हा उद्यान बंध कसा करायचा आणि त्याचे फायदे पण माहिती, त्याचे अजून काय काय फायदे आहेत तर आपल्याला मानसिक शांतता मिळते, आपला ताण कमी होतो। जेव्हा आपण कुंभक स्थितीत शरीराला टाकतो ना तेव्हा आपला ब्रेन पण तेवढा स्टिम्युलेट होतो, आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा सतत अशी फ्लो व्हायला लागते। कारण प्राणवायू आपण आपल्या शरीरामध्ये बांधून ठेवतो, अडवून ठेवतो, ती शरीरातली ऊर्जा तुम्हाला जाणवायला लागते। जेव्हा जेव्हा तुम्ही बंद करायला लागाल ना हे 3 बंद, तुम्हाला आपोआप जाणवेल की आपली ऊर्जा ही जास्तीत जास्त वाढती आणि वरच्या दिशेने ती अपवर्ड पोझिशनमध्ये वरती जात असते हळूहळू आणि त्या ऊर्जेची शरीराला भयानक गरज असते, कारण आपण
प्राणवायू अडवून ठेवू शकतो का शरीरात? तर नाही. तो आपण घेतो आणि सोडतो, घेतो आणि सोडतो. रक्तात मिसळलेल्या प्राणवायूबद्दल मी म्हणत नाहीये, रोजच्या डेली जे आपण ब्रिदिंग करतो मी त्याच्याबद्दल बोलते. पण जर आपण कुंभक केलं तर काय होणार आहे? काही काळाकरता तो प्राणवायू आपण आतमध्ये दाबून ठेवणार आहोत आणि तो जेव्हा आपल्या शरीरात फिरतो ना, त्यावेळी जी उष्णता निर्माण होते, ती उष्णता किंवा ती ऊर्जा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. आपल्या शरीरातले बरेचसे प्रॉब्लेम त्यांनी कमी होतात आणि हे सगळं करताना ना कुठेतरी मानसिक शांतता, ताण तणाव कमी व्हायला लागतात आपल्याला ते आपोआप लक्षात येतं करताना. मी तुम्हाला नेहमी सांगते, कुठलीही गोष्ट करून बघितली की त्याचे रिझल्ट्स आणि काय त्याचे बेनिफिट्स आहेत हे कळतात. जसं की आता उद्यानबंध आहे, त्याची मानसिक शांतता, ताणतणाव कमी होतात आणि आपल्या शरीरात जे उद्यानबंध म्हणजे नाभीच्या जवळ जे असलेलं जे मणिपूर चक्र सुद्धा आपण म्हणतो, चक्र ॲक्टिव्हेशनला खूप वेळ लागतो, पण आपण चक्राला स्टिम्युलेट करू शकतो, त्याला थोडेफार त्याच्यामध्ये चेतना निर्माण करू शकतो. आणि बाकीचे जे अवयव असतात की नाही पोटात, जसं की यकृत आहे, जठर आहे, मोठं आतडं, छोटं आतडं, सगळे जे काही अवयव त्यांना एक प्रकारचा व्यायाम मिळतो. त्याच्यावरती अननेसेसरली जी काही चरबी साठलेली असते ना, ती पण काहीशा प्रमाणात कमी व्हायला मदत होते उद्यानबंधामध्ये. आणि पोटाचे स्नायू हे घट्ट आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ निर्माण होते, त्याच्यात ताकद निर्माण होते आणि त्याचे बेनिफिट्स तुम्हाला हळूहळू शरीराला मिळायला लागतात. सो उद्यानबंध करताना प्रॅक्टिस करताना पोटात काही नको हे तर तुम्हाला कळालेलं आहे, पाणीसुद्धा नको आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही नियमितसुद्धा करू शकता. आता हे बंध कुणी करायचे आणि कुणी करायचे नाही. ज्यांना बाकी कसलेही शारीरिक त्रास नाही आहेत त्यांनी हे बंद करायला हरकत नाही. पण जर कुणाला BP आहे, हाय BP आहे, कोणी प्रेग्नंट आहे, गरोदर बाई असतील किंवा अजून काही पोटाचे विकार आहेत, बऱ्याच लोकांना असू शकतात, अल्सर असतो किंवा पोटाचे वेगवेगळे विकार असतात, तर त्या लोकांनी शक्यतो हे प्रकार टाळावे करणं, कारण ते अजून ॲग्रिवेट होऊ शकतात. आणि जर तुम्हाला वाटलं की आता मला काही त्रास नाही आहे आणि तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनीही सांगितलं किंवा तुम्ही एखाद्या योगशिक्षकाला विचारलं आणि ते विचारून तुम्ही ह्याची प्रॅक्टिस नक्की करू शकता. पण स्वतः TV वर, कुठे रील्समध्ये किंवा कुठेही सोशल मीडियावर जाऊन दिसतंय म्हणून लगेच करायला जाऊ नकात. ते तुमच्यासाठी चांगलं नाही, कारण मी नेहमी सांगत येते, प्रत्येकाचं शरीर वेगळे असतात, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, प्रत्येकाचं एक त्रास जे असतात शरीरामध्ये, शरीराच्या घडण जी असते त्यानुसार असतात. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करताना सल्ल्याशिवाय करू नये. कुठेतरी बघून काहीही करायला जायचं नाही. आपलं शरीर खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याशी असं खेळायचं नाही. सो आता हे तुम्हाला लक्षात आले, उद्यानबंधाची सगळी माहिती मी तुम्हाला दिली. कुणी करायचं नाही, कुणी करायचं किंवा कसं करायचं ह्याची पण माहिती आम्ही स्क्रीनवर पण देत असतो, की मध्ये मध्ये लाईन्स तुम्ही वाचत असाल बिटवीन द हे, की हे असं करा, हे असं करायचं, हे असं नाही करायचं, कारण तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि तुम्हालाही आमची माहिती नक्की आवडत असेल असा मी विचार करते, की तुम्ही जे काही आम्ही इथे सांगतो ते तुम्हाला पटत असेल आणि तुम्ही ते करून बघत असाल. आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझाच नंबर कायम स्क्रीनवर दिलेला असतो. जर तुम्हाला कुठलीही शंका आली, काहीही विचारायचं असेल तर तुम्ही कधीही मेसेज किंवा कॉल मला करू शकता. धन्यवाद. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.